नमस्कार. फैजपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सागर होल हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांच्या प्रभागातून ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने आपल्या लोकलाईव्हच्या या संवादमध्ये सागर होले यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. साहेब नमस्कार. नमस्कार सर. आपण बिनविरोध निवडून आले आहात. आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ इच्छितो, की आपण बिनविरोध निवडून येताना कशा पद्धतीने, कशामुळे तुमच्यावरती जनतेने विश्वास ठेवला? विरोधकांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला. याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण असं, मी तरुण उमेदवार आहे आणि सामान्य कुटुंबातलं असल्याकारणाने लोकांच्या कायम संपर्कात असून लोकांनी माझ्यावर जनतेने विश्वास ठेवलेला आहे आणि हं. विरोधकांनी पण माझं मन मोठं ठेवून, त्यांचं मन मोठं ठेवून मला बिनविरोध निवड केलेली आहे. विरोधकांचे पण आभार मानतो. आता हे बिनविरोध जसे तुम्ही निवडून आलात, त्याबरोबर आपल्या प्रभागातले प्रश्न सोडवणं देखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आता तुमची वाढलेली आहे. हो. असे कोणते प्रश्न आपल्या प्रभागामध्ये अजूनही प्रलंबित आहेत? आमच्या भागामध्ये पाणी प्रश्न खूप मोठा गंभीर आहे आणि अमोल भाऊच्या नेतृत्वाखाली 59 कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर झालेली आहे आणि ती पाणी योजना लवकरात लवकर एक ते दीड वर्षामध्ये पूर्ण होईल फैजपूर शहरामध्ये. जशी फैजपूर शहरात होईल आपल्या या पाणी पुरवठ्याची योजना होईल, त्याबरोबर रस्ते, गटारी, वीज. रस्ते, गटारी सगळं अमोल भाऊच्या नेतृत्वाखाली, अमोल भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून येऊ. फक्त 2 ते 3 जागा जर का सुटल्या तर आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचं आमचं पूर्ण पॅनल नगर अध्यक्ष सगळं पूर्ण बसेल आमचं. तुमचं पूर्ण निवडून येईल असा तुम्हाला पूर्ण हो. विश्वास आहे. हा विश्वास तुम्हाला कशामुळे आहे? अमोल भाऊच्या नेतृत्वाखाली जे चाललेलं आहे, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळी मोदी सरकार असल्याकारणाने भाजप म्हणजे गल्लीमध्ये जर का भाजपची सरकार असली तर दिल्लीपर्यंत वरते पण काम करणारे आमचेच आहे. त्याच्याकडून भारतीय जनता पार्टीचा मोठा प्रभाव आहे फैजपूर शहरावरती. पुरं जळगाव जिल्ह्यावरती मोठा प्रभाव असल्याकारणाने भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आहे जनतेला आणि भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्यानंतर सगळे विकासाचे कामं सगळे मार्गी लागतील. असे कोणते कामं या आपल्या पूर्ण फैजपूर, जसं तुम्ही तुमच्या वार्डाचं सांगितलं, हो. त्याबरोबर या संपूर्ण फैजपूर नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अशी कोणती कामं आहेत की ज्याला अंडरग्राऊंड गटारीची मोठी योजना आहे. जवळजवळ 1.5 कोटी रुपये फैजपूरसाठी मंजूर होणार आहे. तुमचा स्वतःचा सहभाग या फैजपूरच्या संपूर्ण विकासासाठी कशा पद्धतीने राहील? सामाजिक कार्यामध्ये आमचा फैजपूरचा सहभाग नेहमी असतो आणि याच्या पुढेही राहील. सामाजिक कार्य तुमचं कोणतं आहे, असं उल्लेखनीय सांगता येईल? सामाजिक कार्य माझं असं जनतेमध्ये सहभाग असल्याकारणाने नेहमी म्हणजे ते समाजकार्य समजतं. सगळ्यांच्या सुखादुःखात नेहमी सहभागी असतो मी, अग्रेसर असतो. वृक्षारोपणामध्ये दरवर्षी कमीत कमी मी 10 झाडं लावतो आणि ते 10 झाडं जगवतोच. काय संदेश तुम्ही आपल्या या सगळ्या नागरिकांना, फैजपूरकरांना देणार? सगळे नगरसेवकांना तर निवडून दिलेच आहे, आम्ही पण बिनविरोध झालेला आहे. सगळ्या नगरसेवकांना व भारतीय जनता पार्टीच्या नगर अध्यक्ष दामिनी पवन सराफ यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा. सगळं फैजपूरवासियांना भारतीय जनता पार्टी जिथे कमर दिसेल तिथे बटन दाबावे ही विनंती करतो मी सगळं फैजपूरवासियांना. धन्यवाद होले साहेब. आपल्या या शुभेच्छांच्या बळावरतीच त्याचबरोबर आपल्याला देखील अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकलाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.